Today we will learn the another topic, that is role of microbes as biocontrol agents. ठीक है, previously we have studied role of the microbe in the sewage treatment, how to treat the wastewater. After that in the energy production or biogas production. त्याच्यानंतरचा एक नवीन टॉपिक आहे तुम्हाला as a biocontrol agents. Here the name indicates that biological control or biological controlling agents. Agents means here biotic factors. What are agents? These are the biotic, actually these are the living organisms. आणि जर आपण मायक्रोबचा लेसन पाहून आलो तर या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते असतील? दीज आर सिम्पली मायक्रोब्स, मे बी बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस, अल्गी, प्रोटोझोन्स, हेल्मिन्स, एनी ऑर्गॅनिझम. So these are the microbe and used for the controlling purpose. Now what is the need to control? आणि कशाला कंट्रोल करायचं आहे आपल्याला? तर इथं कंट्रोल करायचं आहे तुम्हाला इन केस ऑफ डिसीजेस, controlling of the diseases and controlling of the pests. Pests are the harmful organisms for living organism. जर आपल्याकडे एक पर्टिक्युलर क्रॉप असेल, है ना, कल्टिवेटेड क्रॉप आपण त्याला म्हणतो, जे आपण पीक घेत असतो, तर त्याच्यामध्ये व्हेरायटीचे इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम्स असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण इन्सेक्ट येऊ शकतात, मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा येऊ शकतात, किंवा असे काही बरेच ऑर्गॅनिझम आहेत विच आर फीडिंग अपॉन अवर क्रॉप प्लांट्स. त्यांचा उद्देश असतो टू गेट द न्यूट्रिशन, टू गेट न्यूट्रियंट्स फॉर देअर ग्रोथ. पण जेव्हा ते आपल्या प्लांटवरती अटॅक करतात तेव्हा ते प्लांटची प्रोडक्टिव्हिटी काय करतात? दे रिड्युसेस द सॉइल प्रोडक्टिव्हिटी ॲज वेल ॲज द फर्टिलिटी ऑल्सो. तर आपल्याला त्या पेस्टला, त्या हार्मफुल ऑर्गॅनिझमचं कंट्रोलिंग करायचं आहे. ठीक आहे, मग तो इन्सेक्ट असो की बाकी कोणत्या ग्रुपमधला. पण कंट्रोलिंग कसं करायचं आहे? कंट्रोलिंगचे आपल्याकडे केमिकल्स असतात. वी ऑलवेज यूज दी केमिकल फर्टिलायझर, है ना. प्लांटची जी की प्रोडक्टिव्हिटी असेल ती वाढवण्याकरता आपण फर्टिलायझर्स असतात आपल्या, की आपण स्प्रेइंग करतो, है ना. पेस्टिसाइड्स ज्याला म्हणतो आपण. द केमिकल विच आर यूज टू कंट्रोल द पेस्ट आर कॉल्ड ॲज पेस्टिसाइड्स. बरोबर, हे तर झालं पेस्ट बद्दल. देर आर सर्टन अनवॉन्टेड प्लांट्स. असे की प्लांट असतात जे आपल्या कल्टिवेटेड क्रॉपच्या मनात वाढतात. साध्या भाषेमध्ये आपण त्याला गवत म्हणतो, है ना. गांजर गवत, काँग्रेस ग्रास असू शकते, पार्थिनियम. तर कोणतंही अनवॉन्टेड प्लांट असेल जे आपल्या प्लांटच्या सोबत वाढून राहिलं नॅचरली, त्याचं कोणी सीडिंग करत नसतं, ते ऑटोमॅटिकली ग्रो होतात, कारण ते स्पोरच्या फॉर्ममध्ये ग्रो होतात. तर असे जे अनवॉन्टेड प्लांट आहेत हे काय करतात? दे कॉम्पिट विथ अवर कल्टिवेटेड क्रॉप. आपल्या क्रॉप सोबत ते कॉम्पिटिशन करतात फॉर द सनलाईट, फॉर द एव्हरी बेसिक नीड, फूड, वॉटर, शेल्टर, है ना. तर यासाठी ते कॉम्पिटिशन करतात आणि आपल्या क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी काय होते? कमी होते. म्हणजे एकतर डिसीज कॉझिंग एजंट आहेत, पेस्ट राहू शकतात, किंवा असे की प्लांट आहेत जे आपल्या प्लांट करता हार्मफुल आहेत, त्याला अनवॉन्टेड प्लांट म्हणतो आपण, किंवा त्याला आपण हर्ब्स म्हणतो. आणि त्याला कंट्रोल करण्याकरता काय वापरायचे तुम्हाला? हर्बिसाइड्स. अँड दीज आर फ्रॉम द केमिकल ओरिजिन. लक्षात राहील, दीज आर यूज टू कंट्रोल द केमिकल used to control pest and herbicide used to control unwanted plants. अनवॉन्टेड प्लांट्स एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, काँग्रेस ग्रास सगळ्यात जास्त हार्मफुल आहे. तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली हर्ब या ठिकाणी हा जो शब्द वापरला हा कोणाकरता वापरायचा आहे. ठीक आहे, याला वीड सुद्धा म्हणतात. अनवॉन्टेड प्लांट्स आर ऑल्सो कॉल्ड एज वीड्स. ठीक आहे, तर द केमिकल विच आर यूज टू कंट्रोल ऑल दीज हार्मफुल ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज आयदर पेस्टिसाइड, कीटकनाशके म्हणतो आपण त्याला, किंवा हर्बिसाइड्स, तृणनाशक. ठीक आहे, तर हे ऍक्च्युली कोणत्या ओरिजिन पासून असतात? केमिकल.
अँड वेन एव्हर वी टोटली डिपेंड्स अपॉन केमिकल, त्याचा जर प्रॉपर यूज केला गेला नाही, मग ते फर्टिलायझर असो का आपण एक कंट्रोलिंग म्हणून यूज करत असो, तर हे केमिकल काय करतात, दे accumulated within the soil surface and they pollute that particular environment. म्हणजे सॉइलच्या आतमध्ये जी फर्टिलिटी असते ती काही वर्षापर्यंत चांगली राहील, पण त्याच्यानंतर त्याच्यावर एक अफेक्ट होतो. म्हणजे केमिकल फर्टिलायझरचा ओव्हर यूज किंवा त्याला जर आपण एक वेल डिफाईन यूज जर नाही केला सायंटिफिक दृष्टिकोनातून, नॉन ज्युडिशियस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या चतुराईनं जर त्याचा यूज आपण केला नाही, तर they are harmful for the mankind, for the plants, for the soil, and of course for the whole environment. They directly contaminated with the environment. ठीक आहे. तर आपण आपल्याला एक अल्टरनेटिव्ह पाहिजे की व्हॉट काइंड ऑफ द एजंट्स वी शुड यूज टू कंट्रोल दीज ऑर्गॅनिझम्स विच आर हार्मफुल फॉर द क्रॉप. पण यूज करताना आपल्याला एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की द एन्व्हायरमेंट शुड नॉट बी अनबॅलन्स्ड. पटवून आलं का नाही. आता जसं गणेशोत्सवाचा उत्सव चालून राहिला आजपासून, आपल्याला माहित आहे त्या ठिकाणी आपल्याला इको फ्रेंडली गणेश मूर्ती वापरायला सांगितल्या. इको फ्रेंडली व्हॉट इज दॅट? सिम्पली एखादी मातीची मूर्ती जर असेल तर त्याच्यामुळे कोणता हार्मफुल पार्ट केमिकल कोणता रिलीज होत नाही, म्हणजे ती एन्व्हायरमेंटला सुटेबल असेल, अनुकूल असेल, त्याला इको फ्रेंड म्हणतो आपण. तर असंच फर्टिलायझर, असंच तुम्हाला कंट्रोलिंगसाठी सुद्धा वापरायचं आहे बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजी मधल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करा. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज करून दुसऱ्या अनवॉन्टेड ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करा. भाव पडतंय का तुम्हाला? यूज काय कराल तुम्ही? मायक्रोब. मग असे मायक्रोब तुम्हाला डिस्कवर करायचे, सर्च करायचे, स्टडी करायचे की जे कोणत्या तरी ऑर्गॅनिझमला कंट्रोल करतात. जेव्हा आपण एक्झाम्पल पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येऊनच जाईल की ऍक्च्युली व्हॉट इज बायो कंट्रोल. तर याचं मिनिंग हेच होते की एक नॅचरल प्रॉपर्टी असते पहा की सम ऑर्गॅनिझम्स आर फीडिंग अपॉन अदर. एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर जगतो, त्याच्यावर तो अटॅक करतो. जीवो जीवस्य जीवनम एक वाक्प्रचार आहे बा, ठीक आहे, संस्कृत मधला. तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी तुम्हाला स्टडी करायची आहे की कोणते ऑर्गॅनिझम कोणत्या ऑर्गॅनिझम करता हार्मफुल आहे, है ना. लेट्स सी वन एक्झाम्पल अँड देन युअर कन्सेप्ट विल बी क्लिअर आउट. So here, use of the living organism to control insect pest or the diseases. These are called as what? Biocontrol agent. And this mechanism, biological methodच्या थ्रू कंट्रोल करणं याला म्हणतात सिम्पली बायोकंट्रोल. काय म्हणायचं आहे? बायोकंट्रोल. आता हे एजंट्स काय आहेत? तर हे एजंट आपण बघणारच आहोत कोणकोणत्या टाईपचे राहू शकतात. These are actually the microbes which naturally controls their enemies. हाच मुद्दा आपल्याला यूज करायचा आहे की काही मायक्रो ऑर्गॅनिझमला त्यांचे स्वतःचे काही एनिमीज असतात. एव्हरी ऑर्गॅनिझम इट इज डिपेंड्स अपॉन अदर, है ना. आणि या डिपेंडन्सीमध्ये काय होते, काही एनिमीज बनत असतात. जसे आपले शत्रू असतात तसे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे बाकीचे सुद्धा असतील, ठीक आहे. तर आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करायची की जे नॅचरल एनिमीज राहतात, लक्षात ठेवायचे, जे स्वतःहून दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर अटॅक करतात. ही प्रॉपर्टी यूज करून तुम्ही याचा स्टडी करा. आणि स्टडी करताना दोन गोष्टी लक्षात घ्या. एक तुम्हाला माहित करायचं आहे मायक्रोब. समजा एखादा ए टाईपचा मायक्रोब तुम्ही स्टडी करून राहिले, बघूया आपण एक्झाम्पलच पाहणार आहोत, पण एक प्रिन्सिपल लक्षात घ्या. आणि सपोज धिस मायक्रोब कंट्रोल एन ऑर्गॅनिझम. एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम आहे, सपोज इट इज इन्सेक्ट, आणि याला हा मायक्रो ऑर्गॅनिझम काय करून राहिला? कंट्रोल करून राहिला. मग आता ज्या ऑर्गॅनिझमला कंट्रोल करून राहिला दॅट मीन्स धिस मायक्रोब विल फीड अपॉन धिस ऑर्गॅनिझम, त्याच्यावर अटॅक करेल. सो धिस इज कॉल्ड अ होस्ट वन. याला काय कन्सिडर करतो मी? होस्ट. म्हणजे होस्ट इज दॅट ऑर्गॅनिझम विच इज टू बी कंट्रोल्ड. And the organism which is used for the controlling, it is called as biological agent किंवा bio control agent.
ज्याच्या साह्यानं कंट्रोल करता तो बायो एजंट झाला, ज्याला कंट्रोल करता तो झाला होस्ट. ओके, आता एक्झाम्पल बघूया आपण, म्हणजे एकदम कन्सेप्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल. एक्झाम्पल नंबर 1 किंवा डायरेक्टली तुम्ही बॅसिलस thuringiensis पहा आता. इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज बीटी. ठीक आहे, बीटी क्रॉप है ना, बीटी पराठी शब्द ऐकला असेल तुम्ही कदाचित. तर बॅसिलस थुरिंजिनेसिस म्हणजे काय, तर इट इज नथिंग बट अ बॅक्टेरियम. आता पहा, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर इट शुड हॅव सर्टन काइंड्स ऑफ द जीन्स. त्याच्यामध्ये डीएनए असेल आणि जीन असेल. तर या बॅक्टेरियममध्ये सुद्धा एक जीन असतो पहा, दॅट इज क्रायजीन. आता जो या टॉपिकशी रिलेटेड आहे आपण त्याच्यावर स्टडी करू, बाकीचे जीन्स आपण सध्या पाहणार नाही आहोत. तर याच्यामध्ये एक जीन प्रेझेंट राहतो पहा, क्रायजीन. अँड दिस क्रायजीन इट प्रोड्युसेस द टॉक्सिन कॉल्ड एज बीटी टॉक्सिन. याच्यापासून एक टॉक्सिक प्रोटीन तयार होतो, त्याला आपण नाव देऊ बीटी टॉक्सिन. इथं बीटी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी होत नाही. बीटी स्टँड फॉर बॅसिलस थुरिंजिनेसिस. एक सॉइल बॅक्टेरियम असतो आणि ज्याच्यामध्ये काय तयार होतो, एक टॉक्सिन नावाचं प्रोटीन तयार होते. ही झाली प्रॉपर्टी कोणाची, बॅक्टेरियाची. आता पहिले सांगितलं मी मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करून आले, सो इट इज द एजंट. आपण याच्या साह्यानं दुसऱ्याला कंट्रोल करतोय, म्हणजे हा बॅक्टेरियम काय झाला, इट इज द एजंट. दिस इज अवर बायो एजंट, बायो कंट्रोल एजंट. आता आपल्याला पाहायचं आहे काय, होस्ट. कोणाला कंट्रोल करेल हा, ठीक आहे. तर पहा, इट कंट्रोल द होस्ट, दॅट इज बॉलवर्म. याला मराठीमध्ये आपण बोंड अळी म्हणतो है ना. पराठीवर जो लाल्या आजार येत असतो, लाल्या, तर त्याच्यामध्ये ही जी बोंड अळी आहे बॉलवर्म, तर याची जी लार्वी असतात पहा, इन्सेक्ट, त्याला म्हणतात कॅटरपिल्लर्स. काय म्हणायचं आहे, कॅटरपिल्लर्स. इट इज द स्मॉल स्टेज, इट इज द लार्वल फॉर्म ऑफ द बॉलवर्म. आणि या कॅटरपिल्लर हा जो इन्सेक्ट आहे, बॉलवर्म म्हणजे काय, इट इज द इन्सेक्ट. हा झाला आता काय, होस्ट. म्हणजे याचं काम काय, जे ब्रासिका फॅमिली असते है ना, ब्रासिका वगैरे, त्याच्यामधले जे प्लांट आहेत त्या प्लांटवरती हे अटॅक करतात अँड दे ट्राय टू कन्झ्युम मच मोर फूड मटेरियल फ्रॉम दॅट. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी इनडायरेक्टली काय होईल, इट विल बी रिड्युसेस. तर आपला उद्देश आहे टू कंट्रोल दी अटॅक ऑफ दिस कॅटरपिल्लर. मग केलं काय जाते की हे जे पर्टिक्युलर बीटी टॉक्सिन आहे, हा बॅक्टेरिया आहे. ते बॅक्टेरियाचे जे स्पोर्स असतात पहा, जे स्पोर्स आर मिक्स्ड विथ दी वॉटर, आणि याच्यापासून त्यांनी एक मिक्सचर बनवलं. दिस मिक्सचर विल बी स्प्रेड ऑन, इट इज स्प्रेड ऑन दिस पर्टिक्युलर क्रॉप. जे क्रॉप तुमच्याकडे असेल त्याच्यावरती याची फवारणी केली जाते. याच्यामध्ये जे स्पोर आहे, त्याचं जे मिक्सचर आहे, त्या मिक्सचरमध्ये काय असते, इट कंटेन दिस बॅक्टेरियाज. मिलियन्स कॉपी त्याच्यामध्ये बॅक्टेरियाच्या राहू शकतात. सो सिम्पली जेव्हा हा स्प्रे आपण त्या क्रॉपवरती करू, त्या क्रॉपवरती कशाचा अटॅक होऊन राहिला, या इन्सेक्टचा. मग जेव्हा ते इन्सेक्ट त्या क्रॉपच्या लिव्हजला कंझ्युम करतील, तेव्हा त्याच्यामध्ये असणारे मायक्रोब त्याच्या पोटामध्ये जातील त्या इन्सेक्टच्या. मग हे काय करतील, स्वतःचा एक जीन एक्सप्रेस करणार. तुम्हाला माहिती आहे, जीन एक्सप्रेशन स्टडी केलाय आपण. हे जीन स्वतःहून एक्सप्रेस होतील त्या इन्सेक्ट बॉडीमध्ये. लक्षात ठेवायचं आहे, दीज जीन्स, दीज टॉक्सिन्स आर नॉट हार्मफुल फॉर द क्रॉप प्लांट. तुम्हाला तेच ऑर्गॅनिझम यूज करायचे जे त्यांच्या नॅचरल एनिमीजवर अटॅक करतील. क्रॉप त्यांचा एनिमी नाही आहे. असता तर मग आपण एक्झाम्पल दुसरं हे डिस्कार्ड केलं असतं. हा बॅक्टेरिया फक्त या कॅटरपिल्लरलाच हार्मफुल असतो. म्हणून तर आपण एक नॅचरल प्रॉपर्टी यूज करतोय. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल पार्ट नाही आहे. हा ठीक आहे, टेक्निक दॅट वी आर प्रोड्युसिंग, टेक्निक आपण वापरतोय, पण ऍक्च्युली प्रोसेस जी आहे ही सगळी नॅचरल फिनॉमिना आहे. म्हणून तर त्याला बायो कंट्रोल एजंट्स म्हटलंय. ठीक आहे, असे इंटरेस्टिंग पार्ट असतात बायोलॉजीमध्ये. सो दी स्पोर्स अँड वॉटर दे आर स्प्रेड ऑन द क्रॉप प्लांट्स. याच्यामधले जे बॅक्टेरिया असतील स्प्रेमधले, हे त्या प्लांट, तो जो इन्सेक्ट असेल त्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये जाईल, त्याच्या इंटेस्टाईनमध्ये जाईल. अँड दिस टॉक्सिन इट विल ब्लॉक द इंटेस्टाईन.
ब्लॉक द गट. गट म्हणजेच काय, इंटेस्टाईन. त्या मॉस्किटोची इंटेस्टाईन ब्लॉक होऊन जाईल अँड सडनली द इन्सेक्ट विल बी डाईड. अशा पद्धतीनं आपण एका इन्सेक्टचं कंट्रोलिंग केलं विथ द हेल्प ऑफ व्हॉट, बॅक्टेरिया. सो दिस इज द बायोलॉजिकल एजंट, आणि ज्याला कंट्रोल केलं तो झाला त्याचा होस्ट. असे बरेचसे एक्झाम्पल आपल्याला पुस्तकामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आपण पाहणारच आहोत. बेसिक बायो कंट्रोल काय आहे हे तुमच्या लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. मायक्रोबियल, herbicides and pesticides. पहा आता लक्षात घ्यायचं तुम्हाला डायग्रामवरून. पहा कोणकोणते कंट्रोलिंग एजंट असतात. पहा आता मायक्रोबियल, पेस्टिसाइड अँड देअर होस्ट. टेबल 11.14 जो तुम्हाला दिसून राहिला त्याच्यामध्ये दिलाय. पहा लेफ्ट साइडला त्यांनी मांडलाय पॅथोजन आणि राईट साइडला मांडलाय होस्ट. आता हाच कन्सेप्ट पहिले क्लिअर करूया. जर समजा आपल्याला पेस्टिसाइड यूज करायचा तर याचं मिनिंग काय होऊन राहिलं, इथं केमिकल नाही यूज करायचे. पेस्टिसाइड म्हणजे काय, इट इज ऍक्च्युअली बायो कंट्रोल एजंट. डायरेक्टच लक्षात ठेवा ना, इट इज नथिंग बट दी मायक्रोब. मग तो बॅक्टेरिया असो का फंगस असो, मायक्रोब यूज टू कंट्रोल पेस्ट, सो कॉल्ड एज पेस्टिसाइड. केमिकल पेस्टिसाइड वेगळे, आपल्याला बायो पेस्टिसाइड वापरायचे आहे. सो सिम्पली दीज आर द बायो पेस्टिसाइड्स अँड दीज आर दी बायो हर्बिसाइड्स. मग ते जर बॅक्टेरिया असतील तर त्याला बॅक्टेरियल हर्बिसाइड म्हणू शकता. ठीक आहे, त्याच्यानुसार त्याचे टाईप करायचे तुम्हाला. तर टेबल जो दिला त्या टेबलमध्ये लेफ्ट साइडला मांडलाय पॅथोजन. आता ऍक्च्युअली पॅथोजनचा अर्थ काय होतो, डिसीज कॉझिंग एजंट. पण हे डिसीज क्रॉप प्लांटसाठी नाही, हे डिसीज कोणासाठी कॉज करतील, त्यांच्या होस्ट करता. आणि तो होस्ट असतो इन्सेक्ट, ज्याला आपण कंट्रोल करून राहिलो. तर राईट साइडला त्यांनी दिलाय होस्ट रेंज. तर लक्षात ठेवा होस्ट रेंज म्हणजे काय, दीज आर टू बी कंट्रोल्ड. याचं तुम्हाला कंट्रोलिंग करायचं आहे. आणि पॅथोजन म्हणजे काय, यूज टू कंट्रोल. हेच समजून घेणं महत्वाचं आहे. बाकीचे एक्झाम्पल्स तर तुम्हाला पाठच करावं लागतील. पहा आता वन बाय वन बघू आपण. पहिला दिला त्यांनी बॅक्टेरिया. एक्झाम्पल इज बॅसिलस थुरिंजिनेसिस. अंडर द होस्ट रेंज आपण बघू शकता कॅटरपिल्लर्स, त्याला आपण लार्वी म्हणतो. त्यानंतर कॅबेज वर्म म्हणजे कोबीच्या प्लांटवर ज्या अळ्या येतात त्याला कंट्रोल करण्याकरता. आणि ऍडल्ट बिटल, हे सगळे इन्सेक्ट्स आहेत. पहा त्यानंतर पॅथोजनच्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये फंगस, बेवेरिया बॅझियाना, एंटोप्थोरा ना, पॅलिडॅरोझियम. त्यानंतर आहे झूफथोरा. आणि हे काय कंट्रोल करतात तर ऍफिड. त्या ऍफिडच्या काही स्पीशीज दिल्या आहेत. पहा त्यानंतर मिलीबग्स, माइट्स, व्हाईट फ्लाईज. त्यानंतर प्रोटोझोन काय कंट्रोल करतात, त्या प्रोटोझोनचं एक्झाम्पल दिलं नॉझिमा नावाचं. इट कंट्रोल द ग्रॉस ऑफर, नागतोडे इन्सेक्ट जे राहतात. त्यानंतर कॅटरपिल्लर अँड क्रिकेट्स. व्हायरसेस, न्यूक्लिओ पॉलिहेड्रो व्हायरस विच कंट्रोल कॅटरपिल्लर अँड जिप्सी मॉथ, वॅप्स ज्याला आपण गांधील माशी म्हणतो. त्यानंतर बिटल्स. तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला इथं स्टडी करायच्यात. पहा त्याच्यानंतरचा चार्ट आहे बायो हर्बिसाइड. है ना, हर्ब म्हणजे काय होते पहिलेच सांगितलं आपण. वीड शब्द लक्षात ठेवा. वीड म्हणजे काय, दीज आर द अनवॉन्टेड प्लांट्स ग्रोईंग विथ दी कल्टिवेटेड क्रॉप. जे आपलं कल्टिवेटेड क्रॉप असेल त्याच्यासोबत ग्रो होतात, बट दे आर अनवॉन्टेड. का अनवॉन्टेड आहे, बिकॉज दे डायरेक्टली कॉम्पीट विथ द कल्टिवेटेड क्रॉप्स. जे आपण क्रॉप घेतो आहे त्याच्यासोबत हे काय करतात, कॉम्पिटिशन करतात. कशा करता, फॉर ऑल द बेसिक्स नीड, फॉर द सनलाइट,
for the air, for the water, for the nutrients, etc. मग आता साहजिक आहे, ज्या गोष्टी आपल्या कल्टिवेटेड क्रॉपला मिळायला पाहिजे त्याची क्वांटिटी थोडी कमी होईल, म्हणजे इनडायरेक्टली प्रोडक्टिव्हिटी काय होईल, रिड्यूस होईल. तर याच्याकरता काही एक्झाम्पल्स पुस्तकामध्ये दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्टच आहेत आपल्या बुकमध्ये. पॅथोजेनिक फंगाय यूज ॲज मायकोहर्बिसाइड्स. आता साहजिक आहे, जर तुम्ही फंगसला वापरून राहिले तर त्याला तुम्ही, आता हा जो वीडचा जो प्रकार आहे, वीड आणि हर्ब या दोघांचे मिनिंग सारखंच होते. वीडला कंट्रोल करता सो युज्ड एजंट आर कॉल्ड एज वीडीसाइड. हर्बला कंट्रोल करता म्हणून हर्बिसाइड. ऍक्च्युली हर्ब म्हणजे काय होते तर स्मॉलेस्ट प्लांट, जसं आता ग्रास फॅमिलीमध्ये असेल त्याला आपण हर्ब म्हणतो. पण हे हर्ब जे आपल्या क्रॉप करता अनवॉन्टेड आहे त्याला तर कंट्रोल करावं लागेल ना. जसं आता गवत असेल, कोणत्याही प्रकारचं ग्रास जनरली आपल्याकरता हार्मफुल असेल, तर एक तर त्याला हर्ब म्हणा किंवा वीड म्हणा. अँड फॉर देअर कंट्रोलिंग वी आर युझिंग दी हर्बिसाइड्स अँड वीडिसाइड. मग तुम्ही कशाच्या सहाय्यानं कंट्रोल करता, बॅक्टेरियाच्या सहाय्यानं करत असाल तर तो झाला बॅक्टेरियो हर्बिसाइड. आणि जर तुम्ही फंगस युज करत असाल तर त्याला आपण म्हणतो मायको हर्बिसाइड. याचा अर्थ काय होतो, व्हॉट इज मायकोलॉजी, हे शब्द लक्षात ठेवा तुम्ही. मायकोलॉजी, इट इज द स्टडी ऑफ फंगस. म्हणजे द ग्रुप ऑफ फंगस विच आर यूज ॲज अ हर्बिसाइड कंट्रोलिंग ऑफ द वीड्स. तर म्हणून त्याला मायको हर्बिसाइड, त्याचे एक्झाम्पल त्यांनी दिले आहेत. आणि काही बॅक्टेरियाचे सुद्धा असतील. कोणकोणते आहेत बघून घ्या. पहिला आहे फायटोफथोरा विच कंट्रोल द मिल्क वीड इन द ऑर्कर्ड्स. ज्या फळबागा असतात त्याच्यामध्ये कंट्रोलिंगसाठी तुम्हाला फायटोफथोरा नावाचं फंगस यूज करायचं आहे. सेकंड, अल्टरनारिया क्रॅसा. काय कंट्रोल करते, इट कंट्रोल द वॉटर हॅसियंथ. तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 265 त्याच्यावरती दिलंय पहा. तो वॉटर हॅसियंथला म्हणतात बेंगाल टेरर, है ना. बंगाल कंट्री जे असते त्या ठिकाणी त्या सगळ्यात मोठी वीड अनवॉन्टेड क्रॉप त्याला म्हणतात वॉटर हॅसियंथ. फ्युजेरियम काय कंट्रोल करते तर मोस्ट ऑफ द वीड. त्यानंतर बॅक्टेरियल पॅथोजन किंवा हर्बिसाइड, हे झाले फंगसचे ग्रुप. आता बॅक्टेरिया, तर सिडोमोनास इट अटॅक ऑन द सेव्हरल वीड, झांथोमोनास, आणि शेवटचा आहे ॲग्रो बॅक्टेरियम. तर अशा पद्धतीनं बायोलॉजीच्या सहाय्यानं आपण वेगवेगळ्या पर्टिक्युलर इन्सेक्ट पेस्टला काय करू शकतो, इझिली कंट्रोल्ड करू शकतो. सो दिस इज अवर टॉपिक. रिमेनिंग पोर्शन वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट पीरियड.